आज आपण पालघर जिल्हा बॅट्समनचं विश्लेषण करूया. ठीक आहे. आता ह्या पेपरमध्ये प्रश्नाचा पॅटर्न बघा कसा चेंज होतोय. आता पूर्वी कसे तुम्हाला जसे पेपर आले त्यामध्ये एक विशिष्ट पॅटर्न होता, तर तो ह्या पेपरमध्ये बऱ्यापैकी चेंज झालाय. ठीक आहे. त्यामुळे ज्यांचे आता पेपर राहिले आहेत त्यांनी हे विश्लेषण नक्की बघावं. ठीक आहे. तर चला बघूया. आता इथे काय विचारलंय, नाटकाच्या तिकिटाची किंमत 25% वाढल्यामुळे खप 15% कमी झाला, तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती आहे. आता हे गणित कशावरचं आहे, तर टक्केवारी बदलवरचं आहे. ठीक आहे. म्हणजे टक्केवारी बदलने आपण सोडवू शकतो. काय सांगितलं त्यांनी, तर तिकिटाची किंमत काय होते, तर वाढते आणि खप काय होतोय, तर कमी होते. आठवा, तुम्हाला एक असाच प्रश्न मागे आले होते पेपरमध्ये, किंमत, वापर आणि आपला खर्च काय करायचा होता, तर समान ठेवायचा होता. म्हणजे इथे आपल्याला सांगितलं जात होतं की किंमत वाढते तर वापर किती कमी केला पाहिजे, किंवा किंमत कमी होते तर वापर किती वाढवला पाहिजे, तर खर्च समान राहील. ठीक आहे. तोच सेम प्रॉब्लेम आहे. तर काय असे टक्केवारी बदलचं सूत्र, तर अधिक वजा ए अधिक वजा बी आणि अधिक वजा ए बी छेद 100. आता 25% काय घ्यायचं आपण, तर ते वाढते म्हणून आपण हे अधिक घ्यायचं, अधिक ए घेऊया. ठीक आहे. आणि हे कमी होते म्हणून जे काय, तर वजा बी घेऊया. म्हणजे इथे काय होणार, तर 25 अधिक मध्ये. ठीक आहे. आणि वजा बी म्हणजे 15 आणि अधिक वजा काय होणार बाहेर येऊन, तर वजा होणार. आणि हे कौसामध्ये काय, तर 25 गुणिले 15 छेद 100. करा गुणाकार, 25 चोक 100 आणि 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि आला पॉईंट, 4 7 28, 2 20, 4 पंचन 20. ठीक आहे. म्हणजे काय होणार, 25 वजा 15 किती, तर 10, 10 वजा 3.75 म्हणजे किती उत्तर येणार बघा तुमचं, तर 6.25. आता ही वाढ आहे का घट आहे, बघा दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे. तर ही वाढ आहे का, तर इथे चिन्ह अधिक असणार आहे ना, इथे जर वजा चिन्ह आलं तर घट. ठीक आहे. चला, आता हा प्रश्न बघा थोडासा ट्रिकी आहे. ठीक आहे. आता इथे काय सांगितलं, एका मुद्दलावर एका वर्षाचे व्याज 25 रुपये येते. ठीक आहे. त्याच रकमेवर 2 वर्षाचे त्याच दराने चक्रवाढ व्याज 51.25 रुपये येते. तर ते मुद्दल व व्याजाचा दर कुठला. ठीक आहे. तर व्याज म्हणजे काय दिलं एका वर्षाचं, तर आपल्याला सरळ व्याज दिले. ठीक आहे. सरळ व्याज. ठीक आहे. किती आहे, तर 25 आहे. हे कितीचं दिलं आहे, तर 1 वर्षाचं दिलं आहे. ठीक आहे. आणि चक्रवाढ व्याज कितीचं दिलं आहे, तर 2 वर्षाचं दिलं आहे. काय दिलं आहे, तर चक्रवाढ व्याज तर 51.25. तर कसं काढायचं, तर मी एक तुम्हाला ट्रिक किंवा सूत्र सांगतो. ठीक आहे. हे नेहमी लक्षात असून द्या. कंपाऊंड इंटरेस्ट किंवा चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट बरोबर काय, तर सिंपल इंटरेस्ट गुणिले आर छेद 200. ठीक आहे. पण हे सूत्र कुठे लागू होणार, तर हे सूत्र फक्त 2 वर्षाचं दिलेलं असेल तिकडे, 2 वर्षाचं. ठीक आहे. 2 वर्ष जर तुम्हाला टाइम दिलं असेल तिकडे, आणि जिकडे जिकडे तुम्हाला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज ह्याच्यातला फरक असेल तिथे फक्त 2 वर्षावरचीच एक्झाम्पल येतात किंवा गणित येतात. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला गणित येणार नाही. तर बघा आता काय करायचं, तर हे 1 वर्षाचं सरळ व्याज आहे, म्हणजे आपण 2 वर्षाचं काढूया. ठीक आहे. काय होणार 2 वर्षाचं, तर दुप्पट होणार, म्हणजे 25 दुने 50 होणार. ठीक आहे. कारण सरळ व्याज हे 1% वाढत जाते दरवर्षी. ठीक आहे. म्हणजे ह्या वर्षी 25 असेल तर पुढच्या वर्षी सुद्धा 25, म्हणजे किती होणार 2 वर्षाचं, तर 50. आता तुम्हाला चक्रवाढ व्याज पण भेटला आणि सरळ व्याज पण माहिती. आता हे दोघांचा फरक घ्या, काय होणार 51.25 वजा 50 बरोबर हे काय आहे सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय, तर सरळ व्याज किती आहे, तर 50 गुणिले आर आपल्याला काढायचं आहे. आर म्हणजे काय, तर दर. ठीक आहे. छेद 200. आता करा 51.25 वजा 50 किती, तर 1.25 बरोबर हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, 5 एके 5, 5 चोक 20 म्हणजे आर छेद 4. आता हे 4 ह्याला गुणिले होणार, म्हणजे काय होणार आर बरोबर आपण ह्या 1.25चा हा पॉईंट काढून ह्याच्या छेद 100 करूया. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला गुणाकार सोपा जाईल. तर काय असते 25 चोक 100 आणि 25 पाचा 25 असे, म्हणजे काय, तर हा 4 इथेच जाणार, म्हणजे आर बरोबर काय येणार, तर 5%. आता 5% कुठे आहे बघा गणितामध्ये, तर इथेच आहे फक्त. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय आहे तुमचं, तर 5 बी आहे. ठीक आहे. तर चला आपण मुद्दल पण काढून बघूया. काय असते सरळ व्याजाचं सूत्र, तर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेद 100. मुद्दल काय आहे, तर काढायची आहे, म्हणजे आपण पी घेऊया. ठीक आहे. दर काय आपण काढला, तर 5 काढला आणि काळ किती होता, तर 2 वर्षासाठी होता आणि छेद 100 आणि सरळ व्याज किती दिलं, तर 50. ठीक आहे. म्हणजे काय होणार, तर 5 एके 5, 5 10 50, बे एके बे, बे पंचन 10 आणि हे 100 इथे जाऊन गुणाकार होणार, म्हणजे किती होणार 100 गुणिले 5, तर 500. ठीक आहे. म्हणजे पी बरोबर 500. सरळ व्याज आलं तुमचं, सॉरी मुद्दल आली तुमची 500. ठीक आहे. समजलं कसं काढायचं, तर हे सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा SIR म्हणजे सर छेद 200 चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज. ठीक आहे. आणि हे फक्त 2 वर्षासाठी असेल तरच, आणि 2 वर्षापर्यंत तुम्हाला विचारणार, 2 वर्षापेक्षा कमी नाही जास्ती नाही,
हेच प्रश्न येणार. ठीक आहे, चला आता इथे बघा काय सांगितलंय, 700 ते 800 पर्यंतच्या 7 ने विभाज्य असलेल्या पूर्णांक संख्या किती. बघा प्रश्न कुठल्या लेवलचे येते. ठीक आहे, तर आता ज्यांची पुढे भरती आहे जसे मुंबई पोलीस, पुणे पोलीस किंवा अजून कुठले असतील त्या, ठीक आहे, त्यांनी असे प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्याच टाईपवर तुमचे प्रश्न बनणार आहेत. आता हे कसं सोडवायचं, 700 ते 800 पर्यंत 7 ने विभाज्य असलेल्या संख्या कशा काढायच्या, तर अंकगणित श्रेणीने सोडवायचं. कसं सोडवायचं ते बघा आता. तर बघा एखादी संख्या ए असेल, तिच्यामध्ये एका निश्चित संख्येने वाढ होत जात असेल, ठीक आहे, म्हणजे डी पटीने वाढ होते. ठीक आहे, त्याच्या पुढची संख्या कुठली असणार, तर ए अधिक 2डी. त्याच्या पुढची कुठली असणार, तर ए अधिक 3डी. ठीक आहे, म्हणजे अशी वाढ होते एखाद्या संख्येमध्ये. ठीक आहे, ती कितपर्यंत, तर ए अधिक एन वजा 1 आणि हा डी इथपर्यंत. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला काढायचं आहे. हे म्हणजे काय, तर ही शेवटची संख्या आहे तुमची. कुठली, शेवटची संख्या. 7 ने भाग जाणारी आपली शेवटची संख्या काढायची आणि 7 ने भाग जाणारी पहिली संख्या आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, आणि एन काय असतो, तर त्या टोटल संख्या किती आहेत. ठीक आहे, तर आता आपण 7 ने भाग जाणारी पहिली संख्या काढू. ठीक आहे, आता पहिली संख्या कुठली दिली आपल्याकडे, तर 700 दिली आहे. ठीक आहे, 700 ला 7 ने पूर्ण भाग जातो, तर जातो, म्हणजे पहिली संख्या कुठली झाली आपली, तर 700 झाली. ठीक आहे, ही पहिली संख्या झाली. आणि शेवटची संख्या कुठली झाली आपली, तर शेवटची संख्या दिली आहे किती, तर 800 दिलाय. आता 800 ला 7 ने भाग द्या, तर 7 एके 7, उरला 1, 10, 7 एके 7, 3, 7 चोक 28, आले 2 आणि हा घेतला पॉइंट, म्हणजे 20 झाले. 7 दुने 14. आता हे पॉइंटच्या नंतरचं आपण पकडायचं नाही, आपल्याला फक्त 114शी मतलब आहे. ठीक आहे, म्हणजे काय करा, तर 114 गुणिले 7 करा, म्हणजे किती येतात बघा, 7 चोक 28, हे 2, 7 एके 7, 8 9 आणि 7 एके 7, म्हणजे 798 ही शेवटची संख्या येणार. ठीक आहे, 7 ने भाग जाणारी, म्हणजे आपल्याला शेवटची संख्या पण भेटली 798. म्हणजेच मी तुम्हाला काय सांगितलं होतं, शेवटची संख्येचं काय असते, तर ही असते. ठीक आहे, म्हणजे काय होणार, तर 798 बरोबर काय होणार, तर ए काय आहे आपला, तर पहिली संख्या आहे. ही पहिली संख्या आहे ना आपली ए. पहिली संख्या आपल्याला किती भेटलाय, तर 700 भेटलाय. 700 अधिक एन काय आहे, टोटल संख्याच काढायच्या आहेत ना आपल्याला, किती संख्या आहेत, म्हणजे आपल्याला एन काढायचं. ठीक आहे, एन वजा 1. आणि डी काय आहे, डी तर ती 7 ने वाढत जाते ना. जर 7 ने भाग जाणारी संख्या कितीने वाढत जाते, तर 7 ने वाढत जाते, म्हणजे डी काय आहे तुमचा, तर 7 आहे. ठीक आहे, आता झालं सोपं. आता फक्त अधिक वजा बाकी करा. ठीक आहे, हे 700 इथे जाऊन वजा होणार, म्हणजे किती येणार इथे, तर 98 बरोबर. इथे काय होणार, तर 7n वजा 7 बरोबर काय येणार, तर 7n बरोबर 98 अधिक होणार इकडे जाऊन 7 बरोबर, म्हणजे किती होणार, 98 अधिक 7, तर 105. म्हणजे n बरोबर काय येणार, 105 छेद 7, 7 एके 7, 3, 7 5 35, म्हणजे काय उत्तर आलं तुमचं n बरोबर, तर 15. ठीक आहे, म्हणजे टोटल संख्या किती असणार, 700 ते 800 मध्ये 7 ने भाग जाणाऱ्या, तर 15 संख्या असणार. समजलं कसं काढायचं, तर पहिली संख्या काढा, शेवटची संख्या काढा, आणि मग शेवटची संख्या ह्या सूत्रामध्ये, म्हणजे हेच येणार, शेवटची संख्या बरोबर पहिली संख्या अधिक एन जो काढायचा आहे तो वजा 1, आणि हे कितीने वाढत जाते ती, म्हणजे कितीने विभाज्यता काढायची आहे ती. ठीक आहे, समजलं. चला आता हा पण बघा एक ट्रिकी प्रश्न आहे. ठीक आहे, 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 14 व लसावी 490 आहेत, तर त्या 2 अंकी संख्यांची बेरीज किती, 2 संख्यांची बेरीज किती. तर बघा अशा गणितामध्ये जर तुम्हाला मसावी माहिती असेल, तर त्या 2 संख्या कुठल्या असतात, तर मसावीने त्याला गुणलेलं असते, म्हणजे किती, तर 14a आहे आणि ही 14b, म्हणजे मसावी त्याला गुणिले असतो. ठीक आहे, कारण तो मोठ्यात मोठा त्यांचा सामायिक अवयव असतो ना, म्हणजे त्या 2 संख्या कुठल्या झाल्या, एक 14a आणि एक 14b झाली. ठीक आहे, आणि त्यांचा लसावी कसा असतो, तर 14ab हा त्याचा लसावी असतो, आणि तो आपल्याला किती दिलेला आहे, तर 490 दिलेला आहे. ठीक आहे, आता हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जर मसावी दिला असेल तर त्या 2 संख्या कुठल्या होणार, तर मसावीने त्यांना फक्त गुणायचं. ठीक आहे, 2ab मानायच्या आणि त्यांना मसावीने गुणायचं. ठीक आहे, आणि त्यांचा लसावी किती असणार, तर 14ab. ठीक आहे, बरोबर काय, तर 490. आता ए बी बरोबर काय येणार, तर 7 दुने 14, 7 7 49, म्हणजे 70 आले, आणि बे एके बे 35 70. ठीक आहे, म्हणजे ए बी बरोबर किती आले तुमचे, तर 35 आले. आता ह्या 35 ची फोड करा, काय येणार ए बी ची किंमत, तर 7 5 35 बरोबर आहे ना. दुसरी काय होते का फोड, तर नाही होत, म्हणजे एक ए बरोबर 7 घ्या किंवा ए बरोबर 5 घ्या, काही पण उलट घेऊ शकता. ठीक आहे, ए बरोबर 7 घेऊया, बी बरोबर 5 घेऊया. आता ह्या किमती आहेत 7 आणि 5, ह्याच्यामध्ये ठेवा, म्हणजे तुम्ही काय भेटणार तुम्हाला, तर 14 गुणिले 7, आणि इथे पण काय, तर 14 गुणिले 5, म्हणजेच काय, तर 14 7 98 आणि 14 5 70. आता त्या 2 संख्या भेटल्या, आता त्या 2 संख्यांची बेरीज करा. 98 अधिक 70 किती, तर 8, आणि 7 आणि 9 16, म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, तर 168 आहे उत्तर, तर आहे. समजलं कसं करायचं. चला
आता इथे बघा काय दिले, एका वर्गातील मुलाचे सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. म्हणजे मुलांचं दिलंय आपल्याला सरासरी 15.5 आणि मुलींचा किती दिलाय 16.5. वर्गात 30 मुलगे आहेत असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. म्हणजे विद्यार्थी कोण असतात तर मुलं अधिक मुली. ठीक आहे, तर त्या वर्गात एकूण किती मुली आहेत सॉरी. तर हे कसं काढायचं बघा, तुम्हाला मुलांचं सरासरी वय दिलंय, काय दिलंय मुलांचं सरासरी वय तर 15.5, मुलींचं किती दिलंय तर 16.5. आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो, किंवा ज्यांना ॲलिगेशन आणि मिक्सचर माहिती असेल त्यांना हे माहिती असेल कसं करायचं ते. ठीक आहे, आता दोघांची तर सरासरी दिली आहे आणि दोघांची अधिक म्हणजे विद्यार्थ्यांची पण सरासरी दिली आहे. ठीक आहे, ती किती आहे तर 16 आहे. ठीक आहे, मग काय करायचं तर बघा, हे दोन अशा रेषा मारायच्या. ठीक आहे, आता आपण त्यांचं गुणोत्तर काढतोय. ठीक आहे, मग काय करायचं 16.5 वजा 16 किती होणार तर 0.5 आणि 16 वजा 15.5 किती होणार तर 0.5. आता ह्यांचं गुणोत्तर किती आलं बघा, 0.5 इथे आहे 0.5 आहे, म्हणजे 0.5 एके 0.5 0.5 एके 0. म्हणजे एकास एक हे गुणोत्तर आहे. कोणाचं तर मुलांचं, हे मुलांचं आणि हे मुलींचं. ठीक आहे, तर मुलं किती सांगितलं त्यांनी आपल्याला तर 30 आहेत, म्हणजे मुली पण किती असणार तर 30च असणार. समजलं, आहे सोपं तर आहे. ठीक आहे, तर बघा अशा पॅटर्नची तुम्हाला आता पुढच्या परीक्षेत प्रश्न बघायला भेटतील. ठीक आहे, कसं सोडवायचं ते मी तुम्हाला शिकवलंय. चला पुढे. आता इथे काय सांगितलं 336, 252 आणि 322 या तिन्ही संख्यांना पुढीलपैकी कुठल्या संख्येने निशेष भाग जातो. म्हणजे काय काढायचं आपल्याला तर महत्तम सामायिक विभाजक मसावी. ठीक आहे, तर कसा काढणार मसावी तर भागाकार पद्धतीने काढा. भागाकार पद्धतीने काढणं तुम्हाला सोपं आहे. ठीक आहे, तर कसं काढायचं बघा, तर पहिल्यांदा ह्या 3 मधल्या 2 संख्या घ्यायच्या. ठीक आहे, सगळ्यात मोठी संख्याला त्याच्या खालच्या संख्येने भागायचं, 322 ने भागूया. ठीक आहे, आणि मग नंतर पुढच्या वेळेला 252 घेऊया. ठीक आहे, 322 एके 322. ठीक आहे, 322चाच भाग लागणार, म्हणजे 6 वजा 2 4, 3 वजा 2 1 आणि 3 वजा 3 0. आता ह्या 14 ने हे जे भाजक होतं 322 ह्याला आता भाज्य बनवा, ह्याला भागायचं आहे. ठीक आहे, तर काय होणार 14 दुने 28 आले किती ते 4 वरचे 2. पुढे काय होणार तर 14 त्रिक 42, म्हणजे पूर्ण भाग लागला तर लागला. आता ही 14 संख्या उचला, त्या 14 ने आता पुढची राहिलेल्या संख्येला भाग द्यायचा आहे. पुढची राहिलेली संख्या काय आहे तर 252 आहे, तर त्या भाग 14 एके 14, म्हणजे किती आले तर 5 वजा 4 1, 2 वजा 1 तर 1 आणि हे 2. आता 14 8 12 दरसे, म्हणजे किती होणार 112. म्हणजे 14 ने ह्याला पण पूर्ण भाग लागला. याचा अर्थ तुमचा मसावी काय आला तर 14 आला. आहे सोपं, काहीच फोड करण्याची गरज नाही आहे 336 252 ची. ठीक आहे, समजलं. चला आता इथे काय सांगितलं 103च्या पुढची 23वी विषम संख्या कुठली. सोपंच आहे. ठीक आहे, कसं काढायचं तर आता ही विषम संख्या आहे बरोबर आहे, आणि विषम संख्या कितीने वाढत जाते तर 2 ने वाढत जाते. म्हणजे काय करायचं 23 दुने 46. ठीक आहे, आणि ते 103 मध्ये अधिक करायचे, म्हणजे काय येणार तुमचं उत्तर तर 149. समजलं, तर चला पुढे. आता बघा इथे काय विचारलंय तर पूर्णवर्ग संख्या कुठली. ठीक आहे, तर कशी काढतात पूर्णवर्ग संख्या, मी तुम्हाला मागच्या काही विश्लेषणामध्ये सांगितलंय की पूर्णवर्ग संख्या कशी काढायची, तर 4 स्टेप मध्ये त्याला चेक करायची कसं काढायची ती. ठीक आहे, तर पहिली स्टेप काय आहे तर एकक स्थानचा अंक 2 3 7 आणि 8 पाहिजेत नाही. ठीक आहे, आता इथे कुठे कुठे हे संख्या आहेत बघा, तर बघा इथे 7 आहे, म्हणजे ही संख्या नसणारच आहे. ठीक आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी तर नाही, दुसऱ्या ठिकाणी नाही मिळत. आता पुढची स्टेप बघा दुसरी. ठीक आहे, त्यांच्या अंकांची जी आपण काय करायचं डिजिट सम घ्यायची. काय घ्यायची डिजिट सम. डिजिट सम काय असते तर बघा आता इथे अंक आहेत किती 6 आणि 3, 6 अधिक 3 किती तर 9, म्हणजे ह्यांची डिजिट सम किती आली तर 9 आली. आता इथे बघा 9 अधिक 2 11, 11 अधिक 5 16 आणि परत 6 अधिक 1 करायचं, म्हणजे काय आले डिजिट सम तर 7 आली. ह्यांची काय येणार तर 6 ने 4 10, 10 ने 7 17, 17 ने 5 22 आणि 2 अधिक 2 परत 4. तर बघा डिजिट सम जर 0 1 4 7 आणि 9 हे जर असेल तर ती आपली पूर्णवर्ग संख्या असू शकते. ठीक आहे, तर बघा इथे कुठल्या आहे संख्या तर 4 आहे 7 आहे आणि 9, ह्या तिन्ही पण आहेत, म्हणजे ह्या तिन्ही पण पास होतात. ठीक आहे, म्हणजे असू शकतात तिन्ही पण. ठीक आहे, तिसरी टेस्ट काय करायचं बघा आता, तर एकक स्थानचा अंक जर 1 4 आणि 9 असेल तर त्यांच्या दशक स्थानचा जो अंक आहे दशक स्थानचा तो नेहमी समसंख्या असते. ठीक आहे, समसंख्या असते. आणि पुढचे कुठले अंक आहेत तर 5 जर संख्या असेल तर त्याच्या दशक स्थानचा अंक नेहमी 2 असतो. ठीक आहे, आणि 6 जर अंक असेल तर त्याच्या दशक स्थानची संख्या नेहमी विषम संख्या असते. ठीक आहे, आणि जर 0 असेल तर त्याच्या दशक स्थानी आणि एकक स्थानी नेहमी जोडी असते शून्याची. ठीक आहे, जोडी असते. ठीक आहे, समजलं. आता इथे बघा
5 ही संख्या 5च्या दशक स्थानी काय असला पाहिजे 2, पण इथे किती आहे तर 0 आहे, म्हणजे ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. समजलं, म्हणजे 2 गेले आपल्या. आता पुढचा बघा 6. 6च्या दशक स्थानी काय पाहिजे तर विषम संख्या पाहिजे. 6च्या दशक स्थानी विषम संख्या आहे 7, तर आहे, म्हणजे ही संख्या हे उत्तर आपलं असू शकते. ठीक आहे. आता सी ऑप्शन बघा, तर मी काय बोललोय तर 0 असेल तर तो 0 जोडीमध्ये असला पाहिजे, पण इथे जोडीमध्ये आहे का तर नाही आहे, 3 0 आहे. ठीक आहे, याचा अर्थ ही पण नाही आहे, म्हणजे उत्तर काय आपलं तर 5 4 7 6 ही तुमची पूर्ण वर्ग संख्या आहे. ठीक आहे. आता अजून एक टेस्ट बघा, जर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सापडलं नाही तर काय करायचं तर 4ने किंवा 8ने भाग द्यायचं त्यांना. ठीक आहे. आणि जर 4ने भाग दिल्यावर काय उरलं पाहिजे तर बाकी ही नेहमी 0 किंवा 1 उरली पाहिजे, आणि 8ने भाग दिल्यावर बाकी काय उरली पाहिजे तर 0 1 किंवा 4 उरली पाहिजे. ठीक आहे. आता हे 4 आणि 8ने तुम्ही ह्या संख्येला देऊन बघा भाग, ही बाकी उरते का ह्याच्यामधली. ठीक आहे. म्हणजे ह्या 4 टेस्ट करायच्या तेव्हा तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या मिळून जाईल. ठीक आहे. आता हीच ट्रिक आहे, बाकी कुठली तुम्हाला ट्रिक इंटरनेटवर भेटणार नाही. समजलं पूर्ण वर्ग संख्या काढायची. तर चला आता इथे बघा काय सांगितलं, 36च्या पुढील 15व्या विषम संख्येचा घन पुढील पैकी कुठला, म्हणजे घन काढायला सांगितलं आपल्याला कुठला तर 36च्या पुढच्या 15व्या विषम संख्येचा, सॉरी, तर ही कुठली संख्या आहे तर समसंख्या आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय करायचं तर ह्याच्या मागची विषम संख्या घ्यायची कुठली तर 35, आणि विषम संख्या कितीने वाढत जातात किंवा समसंख्या तर 2ने वाढत जातात, म्हणजे काय तर 15 दुने 30 अधिक 30 करा, म्हणजे तुम्हाला किती भेटणार तर 65 भेटणार. आता 65चा तुम्हाला काय काढायचं आहे तर घन काढायचं आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या, मी तुम्हाला घन काढायला शिकवतो. ठीक आहे. तर बघा 65 ही संख्या घ्यायची, 4 अशा डॅश करून घ्यायच्या. ठीक आहे. आता तुम्हाला काय काढायचं इथल्या डॅशला काय करायचं आहे तर 5चा घन काढायचा आहे. आता नेहमी तुम्हाला 1 ते 10 पर्यंत तुम्हाला वर्ग आणि घन माहितीच पाहिजेत, असे प्रश्न सोडवायचे असतील तर वर्गाचे घनाचे. ठीक आहे. तर 5चा घन किती असतो तर 125 असतो. इथे काय येईल इथे तर इथे येईल हा एकक स्थानचा अंकाचा वर्ग 5चा वर्ग गुणिले ही पुढची संख्या. ठीक आहे, म्हणजे 6. आणि इथे काय येईल तर ह्या 6चा वर्ग म्हणजे दशक स्थानच्या संख्येचा वर्ग आणि त्याची एकक स्थानची संख्या. ठीक आहे, म्हणजे 5. तर 5चा वर्ग काय असतो 25, 25 सक 150, म्हणजे इथे काय येणार तर 150 येणार. पुढे इथे काय येणार तर 6चा वर्ग 36, 36 गुणिले 5, 36 गुणिले 5 करून बघा इकडे, तर तुम्हाला भेटेल 180 असे गुणाकार भेटेल. ठीक आहे, म्हणजे 180 हा तुमचा ह्यांचा गुणाकार झाला. ठीक आहे. आणि ह्या स्थानी काय करायचं तर ह्या 6चा घन घ्या. 6चा घन किती असतो तर 216. ठीक आहे. आता एक काय करायचं, ह्या जो मधल्या संख्येत मधल्या 2 त्यांची दुप्पट घ्यायची. काय करायचं दुप्पट, ह्याला 2ने गुणायचं. ठीक आहे. तर काय येणार तर आपण ती दुप्पट इथे लिहूया. ठीक आहे. तर 18 दुने 36 म्हणजे किती होणार तर 360. इकडे किती होणार 15 दुने 30 म्हणजे इथे 300 ही दुप्पट आली. ठीक आहे. आता ह्या संख्यांची बेरीज करायची. ठीक आहे. तर बघा 125 चे 5 इथे आले. ठीक आहे. आणि 12 काय झाले इथे हातचे झाले. आता 150 अधिक 300 किती तर 450, आणि 450 अधिक हे वरचे 12 जे हातचे आले ते तर 462 होणार. म्हणजे इथे काय आलं तर 2 आलं, आणि हातचे किती गेले आता 462 म्हणजे ते 46 गेले. ठीक आहे. आता 180 अधिक 360 करा तर किती होणार 18 दुने 36, 18 त्रिक 54 म्हणजे 540 होणार. 540 अधिक 46 म्हणजे किती होणार तर 586 होणार. म्हणजे काय आलं तर 6 आले 586, म्हणजे काय तर 58 हे हातचे गेले. ठीक आहे. आता हे 216 अधिक 58 करा किती होतात तर 274, म्हणजे काय तर 274 भेटला आपल्याला घन, तर भेटला आहे उत्तरामध्ये. तर हा बघा 274 625. समजलं कसं करायचं ते, नसेल समजलं तर परत एकदा व्यवस्थित बघा. ठीक आहे, रिवाइंड करून. चला आता इथे बघा आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक सांगितलं, सोपंच आहे बघा. 7/2 घ्या आणि एखादी कुठली तरी ही संख्या घ्या. ठीक आहे, 19/6. आता ह्यांच्यामध्ये मोठं आहे कुठलं कसं ठरवायचं तर ह्यांचा गुणाकार घ्या 7 × 42 आणि 19 दुने 38, म्हणजे कुठली संख्या मोठी आहे तर ही संख्या मोठी आहे, म्हणजे लहान कुठली संख्या आहे तर ही संख्या आहे. ठीक आहे. आता ही 19/6 घ्या आणि पुढची संख्या घ्या 16/5, 16/5. ठीक आहे. आता हा तिरकस गुणाकार घ्या आणि इथे लिहा उत्तर. ठीक आहे. तर 19 × 5 किती होणार तर 20×5 100 होतात, आणि त्याच्यातनं 5 वजा करा म्हणजे किती तर 95, आणि इथे किती होणार 16×96. म्हणजे कुठली मोठी संख्या आहे तर 96 मोठी आहे. म्हणजे लहान कुठली झाली आपली तर 19/6, म्हणजे 95 लहान आहे ना म्हणून 19/6. आता परत ही 19/6 घ्या आणि तिसरी संख्याशी कम्पेअर करा, तिचं तुलना करा. ठीक आहे. 22/7. आता ह्यांचा तिरकस गुणाकार घ्या 19 × 7 तर 19×7 33, म्हणजे किती 133, आणि 22 × 6 करा तर किती होणार 22×32 असे म्हणजे 132. याचा अर्थ लहान कुठली आहे तर 132 आहे, म्हणजे काय लहान होणार तर 22/7. समजलं, हे तुमचं उत्तर असणार. ठीक आहे. म्हणजे एक संख्या घ्यायची आणि ती सगळ्यांची तुलना करत बसायचं. ठीक आहे. चला
आता इथे काय सांगितलं, एका विद्यार्थी वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 रुपये होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती होईल? आता हे ते सेमच आहे, मजूर आणि मजूरवाला उदाहरण आठवा, पण त्याच्यामध्ये हे 5,000 वगैरे असं काय दिलं जायचं नाही. ठीक आहे, तर कसं करायचं बघा, 20 विद्यार्थी 10 दिवसांचा खर्च छेद काय करायचं, तर ही किंमत करायची. ठीक आहे, बरोबर काय, तर 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च काढायचा आपल्याला, म्हणजे हा एक्स घ्यायचा. ठीक आहे, फक्त हे लक्षात ठेवा की तो खर्च जो आहे किंवा किंमत जी आहे ती तुम्हाला खालती घ्यायची आहे. ठीक आहे, आता घालवा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, बे के बे, बे 16 32. ठीक आहे, म्हणजे हा एक्स इथे वरती जाणार एक्स, आणि हे 50 इथे जाऊन गुणाकार होणार, 50 गुणिले 16 गुणिले 7, हे काय होणार, 16 पंचन 80, म्हणजे किती होणार, तर 800 होणार. ठीक आहे, गुणिले 7, 7 8 56, म्हणजे 560, आणि अजून एक ते शून्य. ठीक आहे, म्हणजे 5600 उत्तर येईल तुमचं. ठीक आहे, समजलं कसं करायचं? चला, आता इथे काय सांगितलं, 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? आता बघा, ही दोरी आहे. ठीक आहे, एक उदाहरण देतो तुम्हाला. ठीक आहे, तर ही जर एका ठिकाणी कापली तर तिचे भाग किती होणार, तर 2 भाग होणार. ठीक आहे, आणि जर आपण आता बघा एखादी दोरी 6 ठिकाणी कापली तर तिचे भाग किती होणार, तर एक एक्स्ट्रा होणार, म्हणजे किती होणार, तर 7 होणार. आता हे 7 भागाचा आपल्याला लांबी काढायची. ठीक आहे, टोटल किती दिलाय, 420 मीटर दिले, छेद 7 करा, तर 7 सक्कम 42, आणि हे 0, म्हणजे किती होणार, तर 60 मीटर होणार. ठीक आहे, मीटर दिले, मीटर मध्ये दिले आपल्याला, पण आपल्याला त्यांनी काय विचारलं, तर सेंटीमीटर मध्ये काढा. सेंटीमीटर मध्ये काढायचं असेल तर काय करायचं, तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे 60 मीटर बरोबर 60 गुणिले 100 करा, म्हणजे 60च्या वरती अजून 2 शून्य वाढवा, म्हणजे किती होणार, तर 6000. ठीक आहे, समजलं? चला, आता इथे काय सांगितलंय, 110 25 या संख्येचे वर्गमूळ किती? ठीक आहे, तर हा पॉईंट पहिल्यांदा बाजूला ठेवा, किती घरानंतर आहे, तर 2 घरानंतर आहे. वर्गमुळात असणार, म्हणजे वर्गमुळातनं बाहेर निघाल्यावर किती घरानंतर लागणार, तर 1 घरानंतर लागणार. समजलं? आता आपण पॉईंट बाजूला ठेवूया. आता आपण 110 आणि 25 ह्या संख्येचं आपल्याला वर्गमूळ काढूया. ठीक आहे, कसं काढायचं, तर शेवटची संख्या काय आहे, एकक स्थानची, तर 5 आहे. याचा अर्थ उत्तराच्या एकक स्थानी काय असेल किंवा वर्गाच्या एकक स्थानी काय असेल, तर 5च असणार. म्हणजे ठीक आहे, एक म्हणजे आपली 5 भेटली आपल्याला. ठीक आहे, आता पुढची संख्या बघा, 110, हे एकक स्थानची अंक घेताना काय करायचं, तर हे शेवटची 2 संख्या घ्यायच्या. ठीक आहे, वर्ग असेल तर 2 संख्या आणि वर्गमूळ असेल तर 3 संख्या घ्यायच्या. आता त्यांच्या ज्या पुढच्या ज्या पण संख्या आहेत, ती संख्या कोणाच्या वर्गाच्या जवळ येते बघा, तर 10च्या वर्गाच्या येते. 10 10 100, म्हणजे 100 हे 110च्या जवळ येतात, म्हणजे काय, तर 10. ठीक आहे, याचा अर्थ उत्तर काय असेल, तर हे 10 घ्या, 110 आणि हे 5, म्हणजे किती होणार, तर 105. तर 105चा वर्ग काय आहे, तर हे आहे. ठीक आहे, 110 25. आता पॉईंट द्यायचे आपल्याला, मी किती बोललोय, पॉईंट एका घरानंतर द्यायचा, म्हणजे किती, तर हा एका घरानंतर दिला. काय उत्तर आलं, तर 10.5. समजलं? चला, आता इथे बघा, इथे हा गुणाकार दिलाय आणि त्याचा गुणाकार हा होतोय. ठीक आहे, तर आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये काय करायचं, तर पॉईंट किती घरानंतर लावायचं ते ठरवायचं आहे. गुणिले असेल तर बघा, ही 1 आणि हे 3, म्हणजे टोटल 4 घरानंतर लावायचं आहे. तर ह्या उत्तराच्या 4 घरानंतर लावा, 1 2 3 आणि 4, म्हणजे एकानंतर येणार पॉईंट. ठीक आहे, इथे पॉईंट येणार. समजलं? म्हणजे उत्तर काय असेल तुमचं, तर ए असेल. समजलं? चला, आता इथे काय सांगितलं, शीतलकडे जेवढी 5 रुपयाची नाणी आहेत तेवढ्याच 20 रुपयाच्या नोटा आहेत, म्हणजे एक्स ह्या संख्या आहे. ठीक आहे, म्हणजे तिच्याकडे 5 रुपयाची नाणी पण एवढीच आहेत एक्स, आणि 20 रुपयाची नोट पण तेवढीच आहे, एक्सच आहे. ठीक आहे, आणि काय पुढे सांगितलं, तिच्याकडे एकूण रक्कम 600 आहे, म्हणजे आता ह्यांची बेरीज करा, म्हणजे काय होणार, तर 5x अधिक 20x बरोबर 600, म्हणजे काय होणार, तर 25x बरोबर 600. आता लावा 25चा भाग, 25 एके 25, 25 दुने 50, आणि आले 10, 25 चोक 100, म्हणजे x बरोबर किती आलं तुमचं, तर 24 आलं. ठीक आहे, याचा अर्थ तिच्याकडे नोटा किती आहे, संख्या, तर 24 आहे. समजलं? चला, आता इथे काय सांगितलं, रोहितने मोहितकडून 3 वर्ष वापरलेले जुने यंत्र रुपयाला घेतले. ठीक आहे, विकत घेतले. घसाऱ्याचा दर दशादशे 5% धरला, तर मोहितने ते यंत्र किती रुपयाला विकत घेतले असेल, तर बघा, त्यांनी x रुपयाला विकत घेतलं असेल आणि 5% 3 वर्ष कमी होत आहेत, म्हणजे काय होणार, तर 95/100. हे पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी पण काय, तर 95/100, आणि तिसऱ्या वर्षी पण काय, तर 95/100, बरोबर काय, तर ही संख्या 8,57,375. आता ह्याच ज्या सगळ्या आहेत 95/100 हे त्या साईडला जाऊन द्या. ठीक आहे, एक्स बरोबर काय, तर 8,57,375 गुणिले 100 छेद
95, 100/95 आणि 100/95. आता तुम्हाला काय करायचं आहे तर उत्तर आपलं बघा, उत्तर आपल्या पूर्णांकामध्ये, ठीक आहे, आणि मागे शून्य वगैरे आहेत, ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ ह्या तिन्ही 95नी ह्या संख्येला पूर्ण भाग जातो, ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचं फक्त भाग द्यायचा आहे, ठीक आहे, 5ने भाग देत राहा, हे 95 घालवा, हे 95 घालवा आणि हे 95 ह्याच्या सोबत घालवा, ठीक आहे, 5ने भाग देऊन. आता हे करावंच लागेल कारण मोठी संख्या दिलेली आहे, ठीक आहे. तर मी तुम्हाला एक सांगतो बघा, 95चा घन जो आहे ना, घन तो हा आहे, घन आहे 95चा, ठीक आहे, म्हणजे हे पूर्ण संख्या निघून जाणार, ठीक आहे, म्हणजे काय होणार उत्तर तर एकावर 6 शून्य येणार, ठीक आहे. उत्तर तुमचं हे आहे, ठीक आहे. तर बघा हे तुम्हाला भाग तर द्यावाच लागणार, दुसऱ्या पर्याय नाही, प्रश्नच इतका कठीण आहे, ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलं, दोन वस्तू प्रत्येकी 1885 ला विकल्याने एका व्यवहारात 10% तोटा व दुसऱ्या व्यवहारात 10% नफा होतो. तर एकंदरीत या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल. तर बघा जर विक्री किंमत तुमची समान असेल, म्हणजे विक्री किंमत किती आहे प्रत्येक वस्तूंची 1485 आहे, तर हे नेहमी लक्षात ठेवा, विक्री किंमत जर तुमची समान असेल आणि त्याच्यामध्ये 10%च तोटा होतोय आणि 10%च नफा होतोय असं दिलं असेल, म्हणजे x% नफा होतोय आणि x% तोटा होतो, हे जर गणित असेल तर नेहमी तोटा होतो, लक्षात ठेवा, नेहमी तोटा होतो. आणि तोटा किती असतो तर x²/100, ठीक आहे, एवढा असतो. तर आता x काय दिलाय तर 10% आहे आपलं, 10^2/100 म्हणजे 10 10 100 म्हणजे किती होणार तर 1% हा तोटा होणार, ठीक आहे, नेहमी तोटा होतो, मी सांगितलं लक्षात ठेवा. तर परत एकदा सांगतो बघा, जर विक्री किंमत समान असेल दोन वस्तूंची आणि एका वस्तूवर x% तोटा होत असेल आणि दुसऱ्या वस्तूवर x% नफा होत असेल तर नेहमी तोटा होतो, ठीक आहे. आता हे आपण टक्केवारी बदलणे पण बघूया कसं काढायचं बघा, टक्केवारी बदलच्या सूत्रामध्ये पण होईल बघा सेमच. तर एक काय होतो नफा होतो, ठीक आहे, नफ्याला आपण अधिक चिन्ह घेतो, 10 वजा तोट्याला काय घेतो तर वजा घेतो आणि वजा अधिक तो वजा, तर 10 10 100/100 म्हणजे हे दोन गेले 100ले, ठीक आहे, म्हणजे इथे काय येणार तर 1 येणार आणि हे 10 10 गेले म्हणजे काय येणार तर -1 येणार. वजा म्हणजे काय तर तोटा किंवा कमी होते संख्या, म्हणजे इथे पण तुम्हाला भेटला 1% तोटा आणि इथे पण भेटला. तर बघा आता हे सूत्र आहे, ठीक आहे. चला आता इथे काय सांगितलं, एका शेतकऱ्यास एक कृषी पंप छापील किमतीवर 12% सूट मिळाल्यानंतर 6700 रुपयास मिळाला. तर कृषी पंपाची छापील किंमत किती, आता छापील किंमत समजा x असेल, त्याच्यावर किती टक्का किती सूट भेटली तर 12%, म्हणजे किती तर 100 वजा 12 म्हणजे किती तर 88/100 बरोबर काय दिलंय तर 6600. आता लावा भाग 11चा लागतो बघा, 11 8 88, 11 6 66 आणि हे 2 शून्य आणि परत 8चा लावा, 8 1 8, 8 7 56 आणि 4 8 5 40 म्हणजे 75 आणि 100 जाऊन इथे जाऊन गुणाकार होणार म्हणजे किती होणार तर 75 गुणिले 100 तर 2 शून्य वाढणार फक्त 75च्या मागे, ठीक आहे, समजलं. चला आता इथे काय सांगितलंय, समान किंमत असलेल्या दोन वस्तूंवर अनुक्रमे 10% व 12% सूट दिल्यानंतर त्या दोन वस्तूंची सुटीमधील फरक 12 आहे, तर वस्तूची छापील किंमत किती. आता छापील किंमत x घेऊया, ठीक आहे, म्हणजे दोन्ही वस्तूंची xच आहे, ठीक आहे, म्हणजे x गुणिले एकावर किती सूट देतो तर 10% देतो, म्हणजे किती ते 100 वजा 10 म्हणजे किती तर 90/100 ही तिची किंमत झाली, ठीक आहे, सूट दिल्यानंतरची, ठीक आहे. वजा काय तर ही 12% सूटवाली म्हणजे किती तर तीच किंमत आहे, त्याच किमतीवर 12% देतोय म्हणजे 100 वजा 12 किती तर 88/100 आणि त्यांचा फरक किती आहे तो आपण फरकच घेतो म्हणून वजा केलं, ठीक आहे, बरोबर 12. तर किती होणार हे 90x वजा हे किती 88x किती होणार तर 2x/100 बरोबर 12, बेके बे बेसक 12 आणि 100 इथे जाऊन गुणाकार होणार म्हणजे x बरोबर काय येणार तर 600 रुपये ही तिची छापील किंमत आहे, समजलं. बघा आता मजुराचा तुमचा फेवरेट प्रश्न आला, 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात, म्हणजे 18 गुणिले 15 बरोबर तर तेच काम 6 मजूर किती दिवसात करतील म्हणजे 6 गुणिले x करा, 6 त्रिक 18 15 त्रिक 45 म्हणजे x बरोबर काय तर 45 दिवसात करतील, समजलं. चला पण इथे आता सूत्र एक लक्षात ठेवा, ठीक आहे, सूत्र काय असते तर व्यक्ती किंवा मजूर, ठीक आहे, गुणिले दिवस गुणिले तास गुणिले कार्यक्षमता पण विचारली जाऊ शकते, मग कार्यक्षमता गुणाकार करणार, ठीक आहे, आणि छेद काय असते तर काम असते, ठीक आहे. आता हे एकच काम दिलंय, मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काहीतरी 100 खुर्च्या वगैरे असं बनवायचं होतं, ठीक आहे, आणि एका ठिकाणी 200 खुर्च्या बनवायचं होतं म्हणजे ते छेदाला जाणार, ठीक आहे. तर हे सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवा. चला पुढे. आता इथे काय दिलंय, एका शहरातील लोकसंख्या प्रत्येक वर्षी x ने वाढते, ए वर्षानंतर ती b होईल, तर त्या शहराची आजची लोकसंख्या किती. आता आपण आजची लोकसंख्या ए घेऊया, ठीक आहे, आणि त्याने काय सांगितलं इकडे तर ए वर्षानंतर ती बी होणार आहे, म्हणजेच काय तर अधिक ए गुणिले हे x ने वाढते ना, x बरोबर काय होणार तर बी होणार आहे ती. तर आपल्याला आजचीच सांगितली, आपण आजची लोकसंख्या काय घेतलाय तर ए घेतलाय, म्हणजे ए बरोबर काय होणार तर बी आणि हे इकडे जाऊन काय होणार तर वजा होणार म्हणजे बी वजा ए एक्स. समजलं कसं करायचं. चला पुढे.
आता इथे काय सांगितलं, एका संख्येत 3 मिळवून 3 ने भागल्यास उत्तर 10 येते. मग ती संख्या x घेऊया, तिच्यामध्ये 3 मिळवल्यावर आणि त्याला 3 ने भागल्यावर उत्तर काय येते, 10 येते. आणि पुढे काय सांगितलं, त्याच संख्येत 8 मिळवून म्हणजे x अधिक 8 छेद 7 ने भागल्यास उत्तर काय येते, तर 5 येते. आता कुठल्या पण एक सोडवा तुम्ही, किती होणार, तर हे 10 त्रिक 30 होणार आणि हे 3 आहेत इकडे अधिक आहेत, ते इकडे जाऊन काय होणार, तर वजा होणार. म्हणजे 3 बरोबर काय, तर x म्हणजे x काय येणार, तर 27 येणार. आता इथे पण करून बघा तुम्ही, जर तुम्हाला वाटत असेल तर ते 27च येणार. ठीक आहे, चला आता इथे बघा काय दिलंय, 98 गुणिले 103. आता हा गुणाकार करत बसायचा नाही, सॉरी 102 गुणाकार करत बसायचा नाही. ठीक आहे, काय करायचं, तर 98 काय असते, तर 100 वजा 2 असते. ठीक आहे, आणि 102 काय असते, तर 100 अधिक 2 असते. म्हणजे काय होणार, तर सूत्र काय असते, एक सूत्र a वजा b असेल कौसामध्ये आणि a अधिक b असेल तर काय असते सूत्र, तर a चा वर्ग वजा b चा वर्ग. a काय आहे आपला इथे, तर 100 आहे, म्हणजे 100चा वर्ग वजा हे 2, 2चा वर्ग म्हणजे किती, तर 4. आणि 100चा वर्ग किती असतो, तर अजून 2 शून्य वाढवा म्हणजे काय होणार, तर 10,000 वजा 4. 10,000तून 4 गेले किती, तर 9,996. समजलं, चला आता इथे बघा सेम प्रश्न आहे मगाशी सारखाच. करणकडे जेवढे 20 रुपयाच्या नोट आहेत तेवढ्याच 50 रुपयाच्या नोट आहेत. नोटांची संख्या आपण x घेऊया. ह्याच्याकडे 20 आहेत, कोणाकडे, करणकडे, म्हणजे गुणिले 20. आणि ह्याच्याकडे किती आहेत, तर 50 रुपयाचे आहेत, तेवढ्याच नोट आहेत. ठीक आहे, आणि सांगितलं त्यांच्याकडे 4,900 टोटल रुपये आहेत. ठीक आहे, म्हणजे काय, तर 20x अधिक 50x बरोबर 4,900. 50 आणि 20 70. 70x बरोबर 4,900. हे 2 शून्य गेले, 7 7 49 आणि हे शून्य म्हणजे x बरोबर काय, तर 70. 70 ह्या त्यांच्याकडे नोटी आहेत. समजलं, चला आता इथे काय सांगितलंय, हे एवढ्या संख्यामधला कोणताही 4 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानाच्या असलेल्या अंकाची तिप्पट किती. सोपं आहे, 4 अंकच फक्त याच्यामध्ये घ्यायचे आहेत आणि मोठ्यात मोठी संख्या करायची आहे. म्हणजे पहिले मोठ्यापासून सुरुवात करायची. पहिली काय येणार, तर 9 येणार. ठीक आहे, नंतर काय त्याच्यापेक्षा लहान, तर 8 येणार. नंतर काय येणार, तर 6 येणार. नंतर काय येणार, तर 5 येणार. आपल्या 4 अंकीच बनवायला सांगितलंय, त्याच्या एकक स्थानच्या अंकाची काय करायची आहे, तर तिप्पट करायची. म्हणजे काय होणार, तर 15 होणार. समजलं, सोपंच आहे, फक्त गणित मोठं केलंय. ठीक आहे, चला आता इथे काय होणार, हा 49 काय आहे, तर 7चा वर्ग आहे. 121 कसला असतो, तर 11चा आहे. सोपंच आहे. चला आता ही नंबर सिरीज बघा, नंबर सिरीजचे बघा, नंबर सिरीज आहे म्हणजे संख्या मालिका. तिचे आजकाल पेपरमध्ये 3 ते 4 प्रश्न बघायला भेटत आहेत. ठीक आहे, आणि मुलं काय करत आहेत, नंबर सिरीजचे प्रश्नांचा सराव कमी करत आहेत. त्याच्यामुळे मग टाइम वेळ जास्ती जातो ह्याच्यामध्ये आणि पेपर आपला अपुरा राहतो. ठीक आहे, म्हणून नंबर सिरीजचे पण प्रश्न जितके करता येतील तितके करा. ठीक आहे, म्हणून मी तुमच्या इथे घेतलेले. ठीक आहे, तर इथे काय होते, तर 6 त्रिक 18 म्हणजे गुणिले 3 आहे. ठीक आहे, पुढे काय होणार, तर 18 चोक 72 म्हणजे गुणिले 4 आहे. इथे किती येणार, तर पुढे गुणिले 5 करा म्हणजे किती होणार, 72 गुणिले 5 म्हणजे किती, तर 5 दुने 10 आणि 1 5 7 35 आणि 1 36 म्हणजे किती होणार, तर 360 येणार. समजलं. आता इथे बघा काय केलंय, तर संख्या ह्या ऑलमोस्ट जवळजवळच्याच आहेत. ठीक आहे, काय असणार ह्यांच्यातला फरक, तर 21 असणार. ह्यांच्यातला किती असणार, तर 15 असणार. आणि ह्यांच्यातला किती असणार, तर 17 असणार. म्हणजेच काय करतोय तो, तर हे 21 आणि हे 17 ह्यांच्यामधला फरक किती आहे बघा, हे करतोय. ठीक आहे, तर किती करतो आहे फरक, तर 17 न 4 21 म्हणजे 4चा फरक आहे. आता 15 आणि पुढच्या संख्येमध्ये पण कितीचा पाहिजे, तर 4चा पाहिजे आणि खालची संख्या पाहिजे. ठीक आहे, म्हणजे किती, तर 11 होणार. ठीक आहे, म्हणजे 48 अधिक 11 करा, सॉरी 48 वजा 11 करा. ठीक आहे, फरक आहे ना, म्हणजे काय होणार, तर 8तून 1 गेला 7 आणि 4तून 1 गेला 3 म्हणजे 37 हे तुमचं उत्तर असणार. ठीक आहे, इथे समजलं. चला आता इथे पण व्यवस्थित बघा, ह्या संख्येकडे काय केलं त्यांनी, तर एक घर सोडूनच घेतोय तो. 7 दुने 14, 14 दुने 28, 12 के 12, 12 दुने 24 आणि 24 दुने ते येणार, तर 48 येणार. ठीक आहे, समजलं. चला आता इथे काय दिलंय, घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये पाऊण वाजता किती अंशाचा कोन आहे. पाऊण म्हणजे किती, तर 12:45 हे पाऊण असतात. ठीक आहे, आता कोन कसा काढायचा, तर मॉडमध्ये 30A वजा 11/2B. ए काय घ्यायचा, तर तास घ्यायचा आणि बी काय घ्यायचा, तर हे मिनिटं घ्यायची. तर घ्या 30 गुणिले 12 हे कौसामध्ये वजा 11/2 गुणिले 45. इथे काय होणार, 12 त्रिक 36 म्हणजे 360 डिग्री. ठीक आहे, वजा हे 45 गुणिले 11 करा, 45 एके 45 परत 45 एके 45 आणि 4 49 म्हणजे 495/2. आता हा भागाकार करा, 2 दुने 4
बे चोक 8, 1 आला, बे साती 14 आणि पॉईंट 1 आला, बे पंचन 10. म्हणजे काय तर 360 वजा तुम्हाला काय करायचं आहे तर 247.5 करा. 360 वजा 247.5 इथे 0. ठीक आहे, हा पॉईंट मध्ये. ठीक आहे, 10 वजा 5 तर 5, 9 वजा 7 तर 2 हा इथे पॉईंट. ठीक आहे, इथे काय होणार तर 5 वजा 4 तर 1 आणि 3 वजा 2 तर 1 म्हणजे किती होणार तर 112.5 डिग्री हे तुमचं उत्तर येणार. ठीक आहे, समजलं. चला आता इथे काय झालं, एक घड्याळ 10:10 ही वेळ दर्शवते. याची आरशातील प्रतिमा दिसेल अशी वेळ दाखवेपर्यंत मिनिट काटा तास काटाला किती वेळा ओलांडेल. तर बघा आरशातली प्रतिमा आली तर काय करायचं तर 11.60 मधनं म्हणजे 11 वाजून 60 मिनिटातनं ते जे टाइम दिलेलं असते ते वजा करायचं. म्हणजे तुम्हाला आरशामध्ये किती वाजल्यात हे समजेल. ठीक आहे, तर काय आहे 10 वाजून 10 मिनिटं. ठीक आहे, म्हणजे इथे होणार तर 50 आणि इथे काय होणार तर 1 म्हणजे किती वाजणार आहे तर 1 वाजून 50 मिनिटं. ठीक आहे, आता तुम्हाला 10 वाजून 10 मिनिटं ते 1 वाजून 50 मिनिटापर्यंत मिनिट काटा फिरवायचा आहे आणि तो तास काटाला किती वेळा ओलांडतो ते ठरवायचं आहे. ठीक आहे, आता एक नेहमी लक्षात ठेवा, 1 तासामध्ये मिनिट काटा हा तास काटाला फक्त एकदाच ओलांडतो. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल तर 10 वाजून 10च्या पुढे 1 वाजून 50 पर्यंत किती तास होतात ते समजा काढायला लागेल. ठीक आहे, 1.50 पर्यंत नका काढू, 1 वाजून 50 पर्यंत नका काढू, तर 1 वाजून 10 मिनिटापर्यंत काढा. ठीक आहे, तर 10 वाजून 10 नंतर पुढे किती 1 वाजून 1 पर्यंत 10 पर्यंत म्हणजे 11, 12, 1 किती तास झाले तर 3 तास झाले. याचा अर्थ किती वेळा ओलांडेल तर 3 वेळा ओलांडेल. पुढे तो 2:10ला ओलांडतो का तर ना 1:50ला येऊन थांबतो म्हणजे 3 वेळा ओलांडेल. समजलं. चला आता इथे काय एका रांगेत अभिरामच्या पुढे 24 जण व मागे 16 जण आहेत. तर हा अभिराम असेल, ह्याच्या पुढे 24 जण आहेत आणि मागे 15 जण आहेत. म्हणजे टोटल किती होणार तर 15 अधिक 1 अधिक 24 म्हणजे किती तर हे 25, 25 अधिक 15 तर 40 जण आहेत. आणि पुढे काय सांगितलंय तर 35व्या स्थानावर उभ्या असलेल्या केतकीच्या मागे किती जण आहेत तर एका लाईनीमध्ये जर ती 35वी असेल आणि आपले टोटल 40 जण असतील तर तिच्या मागे किती जण असणार आहेत तर 5 जण असणार. ठीक आहे, समजलं. चला तर अशा प्रकारे आपण पालघर बॅट्समॅनचा पेपर संपवलेला आहे. ठीक आहे, आता बघा तुमची पातळी बघा आता क्वेश्चनची कशी होत आहे. ठीक आहे, त्यामुळे आता जे पुढचे पेपर आहेत त्यांनी अशी विश्लेषण बघत चला. तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सबस्क्राईबची आपल्या चॅनलला खूप गरज आहे. ठीक आहे, थँक्यू.